आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपण आषाढी एकादशी धरली तर आपल्याला वर्षभर एकादशी केल्याचं फळ मिळतं. एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ती त्यांना खूप प्रिय आहे, म्हणून तो दिवस खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो. आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचे काही नियम आहेत, ते आपल्याला पाळायचे आहेत, जेणेकरून आपल्याला खूप जास्त फळ मिळेल, पुण्य मिळेल, आपल्याकडून काही चुका होणार नाहीत. एकादशी व्रताचे नियम कोणते आहेत? सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, काही कारणास्तव कोणी उपवास करत नसेल, कारण काही लोकांना प्रकृतीला झेपत नाही, तर आपण उपवास नाही करू शकत. तर अशा वेळेला आपण एक करायचं आहे की चुकूनही त्या दिवशी भात खायचा नाही. जरी आपला उपवास नसेल तरीही त्या दिवशी भात खायचा नाही, कारण एकादशी दिवशी भात वर्ज्य आहे. तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ हा एकादशीच्या दिवशी खाऊ नये. एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणा यासारख्या भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या मंत्राचा अधिकाधिक जप करायला हवा. अगदी चालता बोलता वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा जप करायला हवा. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही म्हणाल, मी एखादं तुळशीचं पान तोडतो तर ते चालेल का? तर नाही, तुळशीचं पान त्या दिवशी बिलकुल तोडायचं नाही. तुळशीचंच काय, कोणतंही कुठल्याही झाडाचं एकादशीच्या दिवशी पान तोडायचं नाही, फांदी तोडायची नाही, काहीही तोडायचं नाही आहे त्या दिवशी. बरेच जण म्हणतील, श्रीहरी विष्णूंना आपण नैवेद्य दाखवणार आहोत, तर तो आपण तुळशीपत्र दाखवल्याशिवाय ते ग्रहण करणार नाहीत. मग काय करायचं? कुठून उपलब्ध करायचं तुळशीपत्र? तर आपण काय करू शकतो, आपण तुळशीच्या झाडाखाली जे तुळशीपत्र पडलेलं असतं, जे तुळशीची पानं पडलेली असतात, ती उचलून धुवून तुम्ही वापरू शकता. पण तुळशीचं पान तोडायचं नाही. जे तुळशीच्या झाडाखाली पडलेलं जे तुळशीचं पान आहे ते उचलून तुम्ही धुवून वापरू शकता, त्याला काहीही हरकत नाही. अजून दुसरा एक नियम आहे तुळशीचाच, की त्या दिवशी तुळशीला पाणी वाहायचं नाही आहे. त्या दिवशी तुळशीला पाणी घालायचंच नाही, कारण त्या दिवशी तुळशीचा सुद्धा उपवास असतो तुळशीचा. त्यामुळे तुळशीला त्या दिवशी पाणी घालायचं नाही आहे. ही चूक तुम्ही बिलकुल करू नका. एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही. हे लक्षात ठेवा, आवर्जून लक्षात ठेवा की एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही. आषाढी एकादशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी कोणाचा अपमान करायचा नाही, उलट बोलायचं नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये देव असतो आणि अशा दिवशी आपण त्याचा अपमान करणे म्हणजे देवाचाच अपमान केल्यासारखं आहे. कधी कधी असं होतं की काही गोष्ट अशी होते की आपली चिडचिड होते आपल्याकडून, म्हणजे एखाद्या वेळेला उलट बोललं जाऊ शकतं असं आपल्याला वाटतंय की नाही, आपल्याला तर शांत नाही राहता येत आहे. तर त्यावेळेला आपण तिथून साईडला व्हायचं, काही न बोलता तिथून बाजूला निघून जायचं. पण त्या दिवशी कोणालाही उलट बोलायचं नाही. एकादशी दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही. तामसिक पदार्थामध्ये मांसाहार तर येतोच, त्याबरोबर कांदा, लसूण यांच्यापासून दूर राहायचं आहे. तुम्हाला कोणतं व्यसन असेल तर त्यापासूनही दूर राहायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या नियमांचे पालन केले तर आपल्याला एकादशीचं फळ नक्की मिळेल, पूर्ण फळ आपल्याला मिळणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.